नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण आर्थिक नियोजनाची 7 सूत्र बघणार आहोत. तर वॉरन बफे आणि राकेश झुनझुनवाल्यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी काय म्हटलं आहे ते बघूयात. पहिला, आयुर्विमा, लाईफ इन्शुरन्स आणि आरोग्य विमा, हेल्थ इन्शुरन्स असायलाच हवा. ही सगळ्यात प्राथमिक गोष्ट आहे. दुसरं म्हणजे गुंतवणूक ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तिसरा, शक्य तितक्या लवकर गुंतवणूक करायला सुरुवात करा. वॉरन बफेंनी वयाच्या 9व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. असं म्हणतात की वयाच्या 30च्या आत गुंतवणूक करायला जे सुरुवात करतात ते 45व्या वर्षी होईपर्यंत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची शक्यता जास्त असते. चौथा, सेव्हिंग अकाउंटचा वापर दर महिन्याच्या खर्चासाठी करू नका. बचत खातं स्वतंत्र असू द्या आणि खर्च वेगळ्या खात्यातून करा. पाचवा, असं म्हणतात की वयाच्या 40 नंतर आयुष्याचा एक नवा टप्पा सुरू होतो. मुलांचं शिक्षण, करिअरमधले अडथळे, वाढत्या वयासोबत येणाऱ्या आरोग्याच्या अडचणी या सगळ्या गोष्टी 40 नंतर येतात. आर्थिक नियोजन करताना या सगळ्या गोष्टींचा विचार जरूर करा. सहावा आहे, आपल्याला सध्याच्या खर्चाचा विचार करताना सोबत भविष्यातल्या खर्चाचाही विचार करून त्यानुसार प्लॅनिंग करायचं आहे. मुलांच्या शाळेच्या फीचं उदाहरण पाहू. आत्ताची फी किती आहे यावरून पुढच्या 5 वर्षांनी शिक्षणाचा खर्च किती असेल याचा अंदाज घेऊन तशी तरतूद करायला हवी. सातवा आहे, महागाई, चलनवाढीचा दर, इन्फ्लेशन याचाही विचार फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये करताना खूप गरजेचा आहे. नोव्हेंबर 2021मध्ये चलनवाढीचा दर 14% जास्त होता. दरवेळी महागाईचा दर इतका चढा नसला तरी अनेकदा तो 10% जास्त असतो. त्यामुळे भविष्यात हा दर किती असू शकेल याचा विचार आता गुंतवणूक करताना केला पाहिजे. पुढे बघूयात फायनान्शियल प्लॅनिंगच्या पद्धती कोणत्या. आर्थिक उद्दिष्ट ठरवून केलेले नियोजन म्हणजे यामध्ये तुम्ही आपल्या किती रक्कम उभी करायची आहे याचा आकडा ठरवता आणि त्यासाठी नियोजन करता. गुंतवणुकीच्या या मुद्द्यावरून मिळणाऱ्या व्याजातून खर्च भागवण्याचं उद्दिष्ट असतं. यासाठी भविष्यात किती खर्च असतील त्यासाठी किती व्याज व गुंतवणूक परतावा मिळायला हवा हे शोधणं महत्त्वाचं असतं. भविष्यातला चलनवाढीचा दरही लक्षात घ्यायला हवा. हे सगळं लक्षात घेऊन त्यासाठीची गुंतवणूक करायला हवी. उदाहरणार्थ, सगळे खर्च भागतील इतकं व्याज फिक्स्ड डिपॉझिटवर मिळायला हवं. म्हणजेच महिन्याचा खर्च सुमारे 50,000 असेल त्यानुसार वर्षाला 6 लाख मिळायला हवेत. शिवाय टॅक्सेसचाही विचार करायला हवा. म्हणजेच वार्षिक व्याज 7 लाखांपेक्षा जास्त मिळेल इतकी गुंतवणूक फिक्स ठेवायला हवी. फिक्स्ड डिपॉझिटवरचा व्याजदर 6% ते 6.5% धरला तर त्यानुसार एफ.डीची रक्कम किती हवी आणि त्यासाठी आता दरमहा किती गुंतवायला हवेत याचं गणित करावं लागेल. हेच तत्त्व म्युच्युअल फंड्सनाही लागू होतं. SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनसोबत SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनचाही विचार केला पाहिजे. पुढे प्रत्येक खर्चासाठी गुंतवणूक. ज्याप्रमाणे आपण घरात असताना दिवे गेले तर पटकन मिळेल अशा ठिकाणी टॉर्च ठेवून देतो, ते सूत्र आर्थिक नियोजनातही लागू होतं. भविष्यात येऊ घातलेला प्रत्येक खर्च डोळ्यासमोर ठेवून त्या उद्दिष्टाने आता गुंतवणूक करायला हवी. परवडणारं घर, मुलांचं शिक्षण, फिरायला जाणं ही उद्दिष्ट असू शकतात. आपण करत असलेली गुंतवणूक आपल्याला गरज भासणार आहे त्या कालावधीतच मॅच्युअर होईल याचीही खातरजमा करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे भविष्यासाठी तरतूद करताना तुम्ही किती निधी गुंतवतायत आणि किती कालावधीसाठी गुंतवतायत हे महत्त्वाचं असतं. गोष्ट लक्षात ठेवणं अतिशयच महत्त्वाचं. आर्थिक नियोजन कोणत्याही पद्धतीने करा. आर्थिक शिस्त ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते आणि सगळ्यात महत्त्वाची देखील आहे. ती शिस्त बाळगली तरच तुमचं नियोजन यशस्वी होऊ शकतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सुचवा. धन्यवाद.